नमस्कार मित्रांनो, आपल्या ओंकार शिंदे या पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या या यूट्यूबच्या पोर्टलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. मित्रांनो, कालच्यापासून महाराष्ट्रामध्ये अजून एक चर्चेत जाणारी रील्स व्हायरल होत आहेत. बीडमधील पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी ज्या पद्धतीनं दारूच्या नशेमध्ये जे काही व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याच्यामधून जे खुलासे केलेले आहेत, त्यानंतर महाराष्ट्र स्तब्ध होत चाललेला आहे. राजकारणाची ही परिस्थिती पाहता, भ्रष्टाचाराचा हा बोकाळलेला भ्रष्टाचार पाहता काय महाराष्ट्रात होतंय याची कल्पना सध्या महाराष्ट्राला येऊ लागलेली आहे. आणि नागरिकांच्या डोक्याचा विचार करण्याची, डोक्याची यंत्रणा बंद पडण्याची वेळ आलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. PSI रणजित कासले हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं, त्याच्यामध्येच PI रणजित कासले यांना सुद्धा सस्पेंड करण्यात आलं. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर एक चांगला तपास अधिकारी बीड जिल्ह्याला असला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी नवनीत कोवत यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. परंतु नवनीत कोवत यांनी सुद्धा माझे सस्पेंड रोखण्यासाठी माझ्याकडे अमुक इतक्या पैशाची मागणी केली असं सुद्धा गौप्यस्फोट त्या ठिकाणी रणजित कासले यांनी केला. त्याचबरोबर अधिकारी निखिल गुप्ता जे की त्यांच्या बायकोनंच मला सस्पेंड करण्यास भाग पाडलं असं म्हणणारे त्या ठिकाणी रणजित कासले यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. अगदी गुप्ता यांचे सुरतमधील बिझनेस, त्या बिझनेसमधील अनेकांचं त्या ठिकाणी असलेला हस्तक, त्यांच्यावरती असलेला सपोर्ट, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांना दादा असं त्यांना म्हटल्यानंतर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना केलेला विरोध असता अजून काही गोष्टी, त्याचबरोबर परळीमध्ये ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग झालं, परळीमधील वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्या गाड्या आपण पकडून देत होतो, पकडल्यामुळं त्यांचा राग माझ्यावरती होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला मी अधिकारी या पोस्टवरती असतानासुद्धा मला परळी येथील ड्युटी नाकारली. मला त्या दिवशी रिझर्वला ठेवण्यात आलं. ज्या दिवशी पोलिसांची कुमक कमी पडत होती त्या दिवशी मला मात्र रिझर्वला का ठेवण्यात आलं? त्यानंतरसुद्धा मला किडनॅप करण्यात आलं होतं, मला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रणजित कासले यांनी रील्सच्या माध्यमातून मांडल्या. याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती असत्य आहे हे रणजित कासले यांच्या पुराव्यानंतरच त्या गोष्टी डिक्लेअर होतील. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की मला न्याय किंवा माझे जे पुरावे आहेत हे पुरावे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासमोर राज ठाकरेच मांडून मला न्याय देऊ शकतील. त्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेशसुद्धा करण्याचा विचार करतोय. मला सस्पेंड करण्यापूर्वीच मी राजीनामा देऊन टाकलेला आहे. त्यामुळे मी मनसेमध्ये प्रवेश करून राज ठाकरे यांच्याकडं न्याय मागण्यात चाललो आहे असं म्हणून त्यांनी मुंबईतून व्हिडिओ बनवलेले आहेत. सध्या रणजित कासले मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या या धक्कादायक अशा पोस्टमुळं, रील्समुळं सध्या महाराष्ट्राचा प्रशासकीय तसेच राजकीय यंत्रणेवरचा विश्वास उडत चालला आहे की काय, असं सध्या संशय निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास कळवू शकता.